29 मेला 16 वर्षांची मुलगी कुठेच सापडत नव्हती। तिची आई तिची वाट पाहत होती। ती परत येईल असं तिच्या शेजारच्या पाजारच्यांना आणि नातेवाईकांना सुद्धा वाटत होतं। पण काही तास उलटल्यानंतरही, काही दिवस निघून गेल्यानंतरही ती परत आली नाही। तेव्हा ती मुलगी हरवल्याची तक्रार पोलिसात देण्यात आली। दिवसांमागून दिवस उलटून जात होते, मुलगी काही सापडली नाही, तिच्याशी काही कॉन्टॅक्ट होत नव्हता। तेव्हा या मुलीबाबत तिच्या आईची चिंता वाढली। मुलीचं काही बरं वाईट झालेलं नाही ना, या विचारानं तिची आई अस्वस्थ राहू लागली। आणि त्यानंतर समोर आले काही पुरावे, काही विखुरलेले कपडे, एक सुटकेस आणि हत्येची एक भयानक घटना पंजाबच्या नवा शहरात घडली आहे। राधिकाला तिच्या गुरविंदर नावाच्या शेजारच्या तरुणानं मुलांबरोबर फिरत जाऊ नकोस असं सुचवलं आणि सुनावलं। मित्रांबरोबर फिरणाऱ्या, मजा मस्ती करणाऱ्या राधिकाला हा सल्ला खटकला। त्यानंतर तिनं तिच्या बॉयफ्रेंड सोबत गुरविंदरला धमकी दिली। तू इथं काही दिवसानंतर दिसणार सुद्धा नाहीस असं राधिकानं आणि तिच्या बॉयफ्रेंडनं गुरविंदरला धमकावलं। गुरविंदर हा 23 वर्षांचा तरुण, 45 वर्षांची राधिकाची आई आणि गुरविंदर यांच्यात काही प्रेमसंबंध असल्याची माहिती राधिकाला होती। राधिकानं अनेकदा त्यांना तिच्या घरात पाहिलं होतं, त्यामुळे राधिकाला गुरविंदरनं सल्ला देणं खटकलं आणि तिला राग आला होता। राधिका आणि तिच्या बॉयफ्रेंडनं दिलेल्या धमकीमुळे गुरविंदरही संतापला होता। 29 मेला राधिकाच्या आईला उषाला राहोला जाणाऱ्या बसमध्ये बसवलं गुरविंदरनं आणि त्यानंतर घरी येऊन राधिकाचा मर्डर केला। क्राईम तकच्या रिपोर्टनुसार गळा दाबून राधिकाची हत्या करण्यात आली आहे। ही हत्या केल्यानंतर राधिका आणि तिची आई राहत असलेल्या घरातनच एक सुटकेस गुरविंदरनं घेतली आणि ही सुटकेस त्यानं घेतली तेव्हा त्यात असलेले कपडे आधी त्यानं तिथं काढून फेकले। पहाटे केव्हा तरी गुरविंदरनं सुटकेसमध्ये राधिकाचा मृतदेह भरला। त्यानंतर आसपास फारशी माणसं नाहीत ना याचा अंदाज घेतला आणि ती सुटकेस मोटरसायकलवर ठेवून खुरालगडच्या जंगलात घेऊन गेला। तिथं जाऊन त्यानं खुरालगडच्या त्या जंगलात राधिकाचा मृतदेह जाळला। इथं उषा म्हणजेच राधिकाची आई नवापुरात तिच्या घरी परत आली होती। राधिका घरात दिसली नाही म्हणून तिनं चिंता व्यक्त केली। तेव्हा गुरविंदरनं राधिका बाहेर गेलीये आणि परत येईल असं सांगत तिच्या आईला उषाला शांत केलं। यानंतर 3 दिवस झाले, पण राधिका जेव्हा घरी आली नाही, तेव्हा तिचं काहीच कॉन्टॅक्ट नाही। तेव्हा राधिकाची आई प्रत्येक वेळेस काळजी करत राहिली आणि गुरविंदरकडे राधिकाबद्दल विचारत राहिली। आता उषाचा बाण फुटला आणि तिनं घाबरूनच पोलिसात तक्रार दिली। राधिका हरवली होती 29 मेला। राधिकाच्या आईनं उषानं पोलिसात तक्रार दिली 3 जूनला। 3 जूनला तक्रारीनंतर राधिका हरवली आहे याच दिशेनं पोलिसांनी तपास सुद्धा सुरू केला। तेव्हा उषा राधिकाच्या आईनंच गुरविंदरवर संशय सुद्धा व्यक्त केला। घरात नसलेली सुटकेस, घरात विखुरलेले कपडे यावरनं गुरविंदरवर राधिकाच्या आईचा संशय होता आणि तिनं हा संशय पोलिसांकडे बोलून सुद्धा दाखवला। त्यानंतर उषाच्या संशयावरनं पोलिसांनी गुरविंदरला ताब्यात घेतलं आणि त्याची चौकशी सुरू केली। राधिकाचं कुटुंब आणि गुरविंदर हे दोघेही जाडलाचे राहणारे आहेत। 2 वर्षांपूर्वी जेव्हा उषाचा म्हणजेच राधिकाच्या आईचा डिवोर्स झाला, त्यातही गुरविंदर हे कारण असल्याचं म्हटलं जातंय। गुरविंदर पूर्वी परदेशात मजुरी करायचा आणि त्यानंतर तो परत आला। तो परत आल्यानंतर नवापूरमध्ये मजुरीचं काम करत होता। इथं परत आल्यानंतर गुरविंदर आणि उषा सोबत नवापूर शहरात राहायचे। भाड्याचं घर घेऊन उषा राहत होती, तिच्या सोबत राधिका राहायची। राधिकाला गुरविंदरचं तिच्या घरी येणं, तिच्या आईला भेटणं आवडत नव्हतं, तर गुरविंदरला राधिकाचं मुलांबरोबर फिरणं आणि बोलणं आवडत नव्हतं। राधिका आणि गुरविंदरमध्ये त्यामुळे नेहमी वाद व्हायचे। जेव्हा 3 जूनला उषानं संशय व्यक्त केला गुरविंदरवर, तेव्हा पोलिसांनी गुरविंदरची चौकशी सुरू केली। पोलिसांना गुरविंदरनं सांगितलं की राधिकाला एका सरदाराबरोबर गाडीवर जाताना त्यानं पाहिलंय। फक्त सांगितलंच नाही, तर त्याच वेळेस गुरविंदरनं एक सीसीटीव्हीचं फुटेजही पोलिसांना दिलं। पोलिसांनी जेव्हा सीसीटीव्ही फुटेजची चौकशी केली, त्याची तपासणी केली, तेव्हा त्या मुलाची आईच त्या मुलाच्या बाईकवर मागे बसून जात होती याचा उलगडा झाला आणि गुरविंदर खोटं बोलतोय ही गोष्ट पोलिसांसमोर आली। उषाला गुरविंदरवर संशय होता आणि चौकशीत गुरविंदरनं दिलेली माहिती चुकीची निघाली। तेव्हा आता पोलिसांचाही गुरविंदरवरचा संशय वाढायला लागला होता। त्यांनी गुरविंदरला विचारलं की उषाला राहोच्या बसमध्ये बसवून तो कुठे गेला होता। त्याचं उत्तर गुरविंदरनं कामावर गेलो होतो असं सांगत दिलं। घाई गडबडीत मोबाईल घरी राहून गेला म्हणून 10 वाजता पुन्हा घरी आलो होतो, पण तेव्हा राधिका घरी भेटली नाही असं गुरविंदरनं तेव्हा पोलिसांना सांगितलं। पोलिसांना गुरविंदरनं दिलेल्या माहितीत काही ना काही बदल असायचा आणि त्यामुळे पोलिसांचा संशय आता वाढत चालला होता। आता पोलिसांनी सकाळी 29 मेला 5 वाजल्यापासून ते 10 वाजेपर्यंत गुरविंदर कुठे कुठे होता याची माहिती घ्यायला सुरुवात केली। ज्याच्यामध्ये सकाळी 5 वाजता गुरविंदरनं उषाला राहोच्या बसमध्ये बसवलं तेव्हापासून तो जी माहिती पोलिसांना देतोय की 10 वाजता तो घरी आला होता मोबाईल घेण्यासाठी, तिथपर्यंत
ची माहिती ही गुरविंदरकडनं घेतली आणि त्याचबरोबर त्या परिसरातले सीसीटीव्ही फुटेज सुद्धा पोलिसांनी चेक केले. 29 मेला त्या दिवशी सकाळी 10 वाजताचं गुरविंदरचं बाईकवरचं जे फुटेज पोलिसांना मिळालं होतं त्यात गुरविंदरच्या बाईकच्या मागे एक सुटकेस असल्याचं पोलिसांना दिसलं होतं. जसं गुरविंदर पोलिसांना सांगत होता की तो मोबाईल घ्यायला आला होता आणि 10 वाजता तो घरी आला होता. पोलिसांना जे सीसीटीव्ही फुटेज मिळालं होतं ते 10 वाजताचं होतं, पण त्या वेळात गुरविंदर हा घराच्या दिशेनं निघाला होता आणि त्यावेळेस त्याच्या बाईकच्या मागे एक सुटकेस होती. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज चेक केलं, त्यात पोलिसांना आढळलं की तो होशारपूरला जात होता. आता पोलिसांनी या गुरविंदरची चांगलीच चौकशी केली. पोलिसांच्या उलटसुलट प्रश्नांमध्ये अडकून शेवटी गुरविंदरनं सगळं कबूल केलं. त्यानं कबूल केलं की त्याने राधिकाचा खून केलाय आणि मृतदेह सुटकेसमध्ये भरून तो जंगलात नेऊन जाळलाय. जेव्हा पोलिसांनी तो मृतदेह किंवा त्या जाळलेल्या मृतदेहाचे अवशेष शोधण्यासाठी सुरुवात केली तेव्हा राधिकाचा मृतदेह झालाय हे लक्षात आल्यानंतर त्याचा पुरावा जमवणं हे महत्त्वाचं उद्देश पोलिसांसमोर होतं. मृतदेह जाळला असला तरी त्याचे काही अवशेष मिळू शकतात आणि राधिकाचा मृत्यू झालाय आणि त्याचे हे अवशेष आहेत, यातनं एक मोठा पुरावा पोलिसांच्या हाती लागू शकतो. कारण आता गुरविंदरनं सुद्धा राधिकाचा मर्डर केल्याची कबुली दिली होती. मृतदेह जिथं जाळलाय तिथं काही पुरावा मिळू शकेल यासाठी पोलिसांनी गुरविंदरलाच त्या जंगलात नेलं. दुपारी 1 ते रात्री 8 वाजेपर्यंत गुरविंदर पोलिसांना वेगवेगळ्या जंगलातल्या जागा दाखवत राहिला, पण तिथे कुठेच पोलिसांना काहीच आढळलं नाही. जंगलाचा जवळजवळ 20 किलोमीटरचा भाग पोलिसांनी त्यावेळेस पिंजून काढला, पण त्यांच्या हाती काहीच लागलं नव्हतं. शेवटी पोलिसांनी जंगलातच गुरविंदरला पोलिसी खाक्या दाखवला तेव्हा गुरविंदरनं पोलिसांना ती जागा दाखवली जिथं त्यानं राधिकाचा मृतदेह जाळला होता. पोलिसांना राधिकाच्या जळालेल्या मृतदेहाचे काही अवशेष सापडले. त्यांनी मग ते DNA सॅम्पलसाठी लॅबमध्ये पाठवले. उषाच्या सॅम्पल्स बरोबर ते DNA मॅच करण्यात आलं तेव्हा पोलिसांना राधिकाचाच हा मृतदेह असल्याचं उघड झालं. ते जळालेल्या मृतदेहाचे अवशेष राधिकाचेच असल्याचं समोर आल्यानंतर पोलिसांच्या हातात आता एक मोठा आणि महत्त्वाचा पुरावा आहे. या घटनेत 16 वर्षांच्या मुलीचा तिच्या 45 वर्षांच्या आईच्या 23 वर्षांच्या बॉयफ्रेंडनं खून केला आणि मग हा गुन्हा लपवण्यासाठी त्यानं तिचा मृतदेह जाळला. लहान मुलांवर अत्याचार करणारे हे अनेकदा घरचे तुमच्या जवळचे लोक असतात. राधिकाच्या केसमध्येही हेच घडल्याचं दिसतंय. अनेकदा लहान मुलं त्यांना न आवडणाऱ्या व्यक्तीला दूर ठेवण्याचा प्रयत्न करतात, टाळण्याचा प्रयत्न करतात, पण आपण त्यांच्या या भावनांकडे दुर्लक्ष करतो. ते असं का करतात हे समजून घेत नाहीत. कदाचित त्यांना काहीतरी खटकत असेल किंवा त्यांनी काहीतरी असं पाहिलं असेल जे आपण पाहिलेलं नाही किंवा आपल्याला ज्याची माहिती नाही किंवा त्यांना ते आपल्याला सांगता येत नाही. त्यामुळे ते त्या व्यक्तीपासून, त्या ठिकाणापासून, त्या घटनेपासून दूर राहण्याचा प्रयत्न करत असतात. ते रागातनं दूर राहण्यातून सांगण्याचा प्रयत्न करत असतात त्यांना जे वाटतंय ते. अशा वेळेस मुलं जर एखादी गोष्ट, एखादं ठिकाण, एखादा माणूस टाळत असतील तर पालक म्हणून आपल्याला त्यांच्याबरोबर उभं राहायला हवं, समजून घ्यायला हवं त्यांच्या मनात काय चाललंय. त्यांच्यावरती गोष्ट, ती व्यक्ती लादण्याचा प्रयत्न करू नये. उषानं राधिकाचं गुरविंदरशी फटकून वागणं, गुरविंदरवर रागवणं, गुरविंदर तिला न आवडणं हे समजून घ्यायला हवं होतं. गुरविंदर आणि उषा म्हणजेच राधिकाच्या आईच्या नात्याबाबत आक्षेप घेण्याचा अधिकार आपल्याला नाही, पण मुलीच्या सुरक्षेच्या दृष्टीनं पालकांनी काही खबरदारी घ्यायला हवी. कदाचित उषाने ही खबरदारी घेतली असती तर राधिका आज वाचली असती किंवा गुरविंदरचं खरं रूप आधीच समोर आलं असतं. कदाचित गुरविंदर आणि राधिकाचं नातं सुधारण्यातही त्याची मदत झाली असती.